बघा प्रॉब्लेम नंबर 5 आपला सुरू होतोय. काय सांगितलं आधी सुरुवातीला रीड करायचं आणि त्याच्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. आधी समजून घ्यायचं. रोहित ओन्स 3 हाऊसेस, म्हणजे त्याला 3 घरं आहेत. हिज रेसिडेन्शियल पर्पज, म्हणजे त्याच्या स्वतःच्या राहण्यासाठी. जरी 3 असली तरी इन्कम टॅक्स काय समजतो, 2च घरं तो स्वतःच्या राहण्यासाठी वापरू शकतो. म्हणजे काय, सेल्फ ऑक्युपाइड साठी 2च घरं असणार आहेत. The following are the details of his house. Municipal valuation 40,000, 50,000, 60,000. फेअर रेंट 35, 55 आणि 60. स्टँडर्ड रेंट 30, 60 आणि 58 असं हाऊसच्या बाबतीत दिले. म्युन्सिपल टॅक्स 4,000, 5,000 आणि 5,000. रिपेअर्स 8,000, 16,000. ग्राउंड रेंट 15,000. इंटरेस्ट ऑन बॉरोड कॅपिटल ऑन 1 एप्रिल 2005 फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ द हाऊस. कन्स्ट्रक्शन ऑफ द हाऊस साठी त्यांनी इंटरेस्ट घेतलेलं होतं. किती लाख आहे ते? 2,25,000 हाऊस नंबर 3 साठी असणार आहे. यू आर रिक्वायर्ड टू डिटरमाइन द टॅक्सेबल इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी ऑफ मिस्टर रोहित फॉर द असेसमेंट इयर 2021-22. आणि त्यांनी काय सांगितले, इफ ही हॅज एक्सरसाइज म्हणजे काय, न्यू टॅक्सेशन रिझीम अप्लाय केलेला आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे आपल्याला थोडंसं काय करावं लागेल आता, प्रॉब्लेम सोडत असताना काळजी घ्यावी लागणार आहे. कोणत्या गोष्टीची घ्यायची ते पण मी सांगतो तुम्हाला. चला सुरू करायचं का? आवाज येतोय सर्वांना? हो सर. ओके, एकच मिनिट हा. एकच मिनिट फक्त. चला सुरू करूया. चला ड्रॉ करा माझ्यासोबत. किती घर आहेत? 3 घर आहेत. फक्त प्रॉब्लेम मध्ये मला एक गोष्ट तुम्हाला आता या ठिकाणी समजून सांगायची, की आता या ठिकाणी हे 3 घर आहेत, त्यातली कोणती 2 आहेत की जो स्वतःच्या वापरासाठी तो यूज करेल? म्हणजे कोणती 2 घर आहेत की जी सेल्फ ऑक्युपाइड असणार आहेत? कोण सांगू शकते का? सेकंड आणि थर्ड. का बरं? कारण की त्याचं म्युन्सिपल व्हॅल्युएशन जे आहे ते जास्त आहे. बघा म्युन्सिपल व्हॅल्युएशन असं असेल तर 90% ते सेल्फ ऑक्युपाइडच असतात. पण तरी सुद्धा आपण कन्फर्मेशन कसं घ्यायचं? म्युन्सिपल व्हॅल्युएशन आणि आता हे पहिलं घर तर विच एव्हर इज मोर, तिसरं घर तर सेल्फ ऑक्युपाइड साठीच असणार आहे. इकडे सुद्धा बघा, जर विचार केला तर हे फेअर रेंट सुद्धा ह्याचं जास्त आहे. स्टँडर्ड रेंट, फेअर रेंट जर विचार केला तर हेच जास्त येईल. म्हणजे थोडक्यात काय, दोन्ही जर ह्या अमाऊंट जर बघितल्या तर या घरापेक्षा ह्या जास्तच आहेत दोन्हींच्या पण. त्यामुळे दुसरं आणि तिसरं काय असणार आहे? सेल्फ ऑक्युपाइड. ही 2 घरं जी असणार आहेत ती सेल्फ ऑक्युपाइड असणार आहे. आणि याच्यामध्ये रेंट, अॅन्युअल रेंट, रेंट रिसिव्ड, अनरिअलाइज रेंट प्रॉब्लेम मध्ये कुठे इन्फॉर्मेशन नाही. म्हणजे जे फर्स्ट घर असणार आहे, जे कमी व्हॅल्युएशनचं आहे, ते कोणतं असेल? डीम टू बी लेट आउट असेल. कोणतं असेल? डीम टू बी लेट आउट. म्हणून आता मी तयार करताना कॉलम काय, पहिल्या घराचा एक आणि दुसरे दोन्ही मिळून सेल्फ ऑक्युपाइड आहे म्हणून त्या दोघांचा एकत्रच करतोय. म्हणून ड्रॉ करताना थोडंसं लक्ष देऊन पहा. फर्स्ट आपल्याला अशा पद्धतीने ड्रॉ करायचंय. एकच मिनिट. अतिशय सोपे प्रॉब्लेम असतात. आतापर्यंत आपण 4-5 प्रॉब्लेम बघितलेत. तुमच्या लक्षात आलं असेल की हे सोपं आहे. काय नाव त्याचं मिस्टर? रोहित. मिस्टर रोहित.
रोहित. computation of taxable income from salary का हाउस प्रॉपर्टी House property. for the year ended का असेसमेंट ईयर assessment असेसमेंट year. इयर 21-22. फर्स्ट कॉलम असणारे पर्टिक्युलर्स, सेकंड कॉलम जो असणार आहे तो कशाचा असणार आहे पहा या ठिकाणी, हाऊस नंबर फर्स्ट आणि हाऊस नंबर सेकंड अँड थर्ड, दुसरा आणि तिसरा. फर्स्ट जे असणार आहे ते डीम टू बी लेट आउट आहे आणि दुसरा आणि तिसरा असणार आहे सेल्फ ऑक्युपाइड. कळलं का सर्वांना काय केलं मी? हो. ओके, एकच मिनिट. चला सुरू करूया. पहिल्यांदा आपण काय घेतो, कोण सांगते? Municipal valuation. व्हेरी गुड. म्युनिसिपल व्हॅल्युएशन. पहा, म्युनिसिपल व्हॅल्युएशन हाऊस नंबर 1 च्या बाबतीतच घ्यायचे, बाकी कोणाचे नाही. 40,000 घ्यायचे, 40,000 रुपये. 40,000. इकडे दोन्ही सेल्फ ऑक्युपाइड आहेत त्यामुळे काही घेणार नाही. त्याच्यानंतर काय? Fair rent. फेअर रेंट. व्हेरी गुड. फेअर रेंट आहे हाऊस नंबर 1 चं 35,000. या दोन्हीचं घेणार नाही कारण की ते सेल्फ ऑक्युपाइड आहे. 35,000 इथं डॅश. आणि जी व्हॅल्यू येईल आता कशी काढतो आपण, कोण सांगतंय? विच एव्हर इज. More. व्हेरी गुड. विच एव्हर इज मोर. 40 आणि 35 या दोन पैकी कोणती मोठी आहे? 40. 40,000. याच्यामध्ये डॅशेच असणार. हे आल्यानंतर आपण काय घेतो त्याच्या पुढे, कोण सांगतंय? Standard rent. व्हेरी गुड. स्टँडर्ड रेंट. स्टँडर्ड रेंट दिलंय का पाहायचं, प्रॉब्लेम मध्ये दिलेलं आहे. किती? पहिल्या घराचंच घ्यायचंय. 30,000 रुपये घेतले. 30,000 रुपये. 30,000 रुपये. दुसऱ्या घरात, दुसऱ्या आणि तिसऱ्या घरामध्ये डॅश करणार आणि लाईन मारून आपण काय काढतो? विच एव्हर इज. व्हेरी गुड. विच एव्हर इज लेस. विच एव्हर इज लेस. आणि बघा 40 आणि 30 यापैकी कोणती कमी आहे? 30,000. इकडे डॅश करणार आपण. समजलं सर्वांना कसं केलं मी? हो. sir. ओके, चला पुढे जाऊया. विच एव्हर इज लेस 30,000 आले. आणि यालाच काय म्हणतो आपण, कोण सांगते? Expected rent. एक्सपेक्टेड रेंट. आणि हाच डीम टू बी लेट आउटचा काय असतो? GAV असतो. म्हणजे GAV आला 30,000. क्लिअर सर्वांना? याच्यातनं आपण काय वजा करतो, कोण सांगतंय? GAV मधनं Municipal tax. व्हेरी गुड. सर, पण आपण पुढची प्रोसेस नाही करायची का मग? हा, कधी करायची माहिती का धनश्री? ज्या वेळेस एखादं घर आपल्याला ह्या घरांपैकी लेट आउट दिलेलं असेल, समजा एखादं घर लेट आउट असेल, समजा याच्यापैकी एखादं घर जर लेट आउट असतं तर आपण खालची सगळी प्रोसिजर केली असती ERच्या पुढची. पण लेट आउट घरच नाहीये त्यामुळे आपल्याला ती प्रोसिजर करण्याची गरज आहे का? मी वाक्य काय लिहून दिलं की डीम टू बी लेट आउटचा ER एक्सपेक्टेड रेंटच काय असतो? GAV असतं. लेट आउट असल्यावर काय असतं? आपण या ठिकाणी घेतो अॅन्युअल रेंट, रेंट रिसिव्ड मायनस अनरिअलाइज रेंट. त्याला म्हणतो ऍडजस्टेड रेंट, वजा करून आलेलं. ऍडजस्ट रेंट आणि ER मधला विच एव्हर इज मोर घेतो आणि जो मोर येतो त्याच्यातनं आपण लेस लॉस ड्यू टू वॅकन्सी वजा करून GAV काढतो. पण लेट आउटच घर नाही, रेंट नाही, अनरिअलाइज रेंट नाही, लॉस ड्यू टू वॅकन्सी नाही, म्हणजे ते करण्याची गरज आहे का आपल्याला? नाही.
प्रॉब्लेम मध्ये जरी केलं नाही तरी चालतं, फक्त लेट आउट जर घर असेल एखादं तर त्यावेळेस फक्त लक्ष देऊन करायचं. बघा, म्युनिसिपल टॅक्स, म्युनिसिपल टॅक्स पेड बाय कोण असलं पाहिजे? ओनर. बाय ओनर. तुम्हाला या ठिकाणी प्रॉब्लेम मध्ये काय फसवतील की म्युनिसिपल टॅक्स पेड बाय टेनंट म्हणतील. टेनंट म्हटलं तर घ्यायचं नाही, फक्त ओनरच. आणि बघा किती पहिल्या घराच्या बाबतीत म्युनिसिपल टॅक्स त्यांनी पेड केलेला 4,000 रुपये. तो 4,000 रुपये आपण या ठिकाणी वजा करणार. म्युनिसिपल टॅक्स वजा केल्यानंतर जे अमाऊंट येईल त्याला काय म्हणतो आपण, कोण सांगतंय? नेट अॅन्युअल व्हॅल्यू. व्हेरी गुड. नेट अॅन्युअल व्हॅल्यू. नेट अॅन्युअल व्हॅल्यू. आणि 30 मधनं 4 गेले, राहिले 26,000. आणि इकडं डॅश सगळीकडं. आता या नेट अॅन्युअल व्हॅल्यू मधनं आपण काहीतरी वजा करतो. काय वजा करतो? डिडक्शन. लेस डिडक्शन अंडर सेक्शन 14. त्यातलं फर्स्ट डिडक्शन असणार आहे स्टँडर्ड डिडक्शन. स्टँडर्ड डिडक्शन अंडर सेक्शन 24A. किती %? 30% ऑफ NAV. आणि 26,000च्या 30% किती येते, कोण सांगते? 7,800. किती? 7,800. 7,800. आणि नंबर 2चं डिडक्शन काय असणार आहे? इंटरेस्ट ऑन लोन. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची, हे नॉट ऍप्लिकेबल असणार आहे. आपल्याला तर दिले इंटरेस्ट ऑन लोन, किती दिले? 2,25,000 रुपये तिसऱ्या घराच्या बाबतीत. पण नॉट ऍप्लिकेबल का घेतल्याचं रिझन कोण सांगू शकतं का? न्यू टॅक्स रिझिम. व्हेरी गुड. काय? न्यू टॅक्स रिझिम त्या ठिकाणी काय आहे? ऍप्लिकेबल असेल. सेल्फ ऑक्युपाईड घरासाठी जर न्यू टॅक्स रिझिम त्यांनी ऍप्लिकेबल केला प्रॉब्लेम मध्ये, तर हे डिडक्शन त्या ठिकाणी नॉट अलाउड असणार आहे. का? कारण की न्यू टॅक्स रिझिम त्यांनी अप्लाइड केलेला आहे. मी इथं कंसात वाटलं तर लिहून ठेवतो, माझ्यासोबत तुम्ही सुद्धा लिहा. कंसामध्ये नॉट ऍप्लिकेबल, applicable this deduction if he has exercised new taxation regime, under section 115 BAC. कशासाठी? फक्त फॉर सेल्फ ऑक्युपाईड हाऊस. म्हणजे कोणतं? सेल्फ ऑक्युपाईड हाऊस साठीच हा ऍप्लिकेबल नाहीये. आणि हे डिडक्शन सेल्फ ऑक्युपाईड हाऊस साठीच आहे स्पेसिफिकली. कळलं का सर्वांना? प्रॉब्लेम आपला संपलेला आहे, काही नाहीये, झालं. समजलं का धनश्री? इथपर्यंतच होतं. फक्त इन्कम फ्रॉम नेट टॅक्सेबल इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी या ठिकाणी काढून ठेवतो मी. एकच मिनिट. या ठिकाणी आपल्याला नेट टॅक्सेबल इन्कम काढावं लागणार. 26,000 7,000. हा बोल. ते 30,000 घेतो आपण, तेव्हा ते फक्त म्हणजे त्या तारखेनंतर आणि तारखेच्या अगोदर असेल तर 30,000. हो, रिन्युअल साठी धनश्री, रिन्युअल साठी 30,000 घ्यायचं.
ते एक च्या अगोदर असो किंवा नंतर असो, पण परचेस असेल किंवा कंस्ट्रक्शन साठी असेल किंवा ऍक्विजिशन साठी असेल तर ते 2 लाखाचं लिमिट आहे. सेल्फ ऑक्युपाईड साठी आहे फक्त. लेट आउट, डीम टू बी लेट आउट साठी हे नाहीये. क्लिअर ना? हो सर. बघा, नेट टॅक्सेबल, आता मी डायरेक्ट नेट टॅक्सेबल इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी किती येते पहा, 7,800. 26,000 वजा केले, 26 मधनं 7 गेले 19, 19 मधनं 800 गेले 18,000. 18,200. 18,200. व्हेरी गुड. क्लिअर का सर्वांना? हो सर. ओके, समजलं सर्वांना हा प्रॉब्लेम? याच्यामध्ये काय अडचण?